हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गृहिणी आणि होममेकर यांचं नियोजन एकदम छान प्रकारे असतं. घरातील कामं त्या अगदी कटाक्षाने, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी कटाक्षाने पार पाडत असतात. पण यात जर संधीचं तुम्ही कसं नियोजन करता किंवा कसं नियोजन केलं पाहिजे आणि ही तुमची सोनेरी संधी तुमचं आयुष्य कसं बदलून टाकेन, त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. म्हणून अशा काही टिप्स आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण स्वतःला बदलण्यासाठी कधी आपण इतकं सुंदर प्लॅनिंग करतो की स्वतःवरच खुश होतो. उद्या सकाळी लवकर उठणार, कामाला लागणार, अगदी तासाचं नियोजन आपल्या कागदावर तयार असतं. पण दुसऱ्या दिवशी तो कागद तसाच राहतो आणि आपण आपल्या जुन्याच रुटीनमध्ये अडकतो. स्वप्न तर खूप मोठे असतात, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा मात्र झिरो ॲक्शन. म्हणजे प्लॅनिंग जितकं मोठं तितकं फेल होण्याचं प्रमाण जास्त. आणि मग दिवस संपला की मनामध्ये अपराधीपणा असतो की मी इतकी टाळाटाळ करते, माझ्यात डिसिप्लिन का नाही आहे. माझंसुद्धा सुरुवातीला असंच व्हायचं. पण नंतर मला लक्षात आलं की प्रॉब्लेम आळशीपणाचा नव्हता, प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच होता. आधी तर बघूया की असं का होतं. ओव्हर प्लॅनिंगच्या या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं. आज आपण कोणत्याही पुस्तकी गप्पा मारणार नाही आहेत. आपण बोलणार आहोत अशा प्रॅक्टिकल उपायावर जे मी स्वतः अनुभवते आणि ज्यांनी माझं आयुष्य बदललं. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत याच्यामागची कारणं आणि थेट रोजच्या आयुष्यात आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील अशा छोट्या छोट्या सवयी. चला तर मग ओव्हर प्लॅनिंग आणि झिरो ॲक्शनची कारणं. पहिलं कारण आहे टॉक्सिक प्लॅनिंग. आपण जेव्हा काम करण्यापेक्षा कामाची तयारी करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो तेव्हा ती प्लॅनिंग उपयोगी नसते. तर काय करतो, उदाहरणार्थ आपण एखाद्या विषयावरती 20 व्हिडिओ बघायचे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातच करायची नाही. प्लॅनिंग दिसायला प्रोडक्टिव्ह असतं म्हणून स्वतःलाही वाटतं की मी काहीतरी करते, पण दिवसाच्या शेवटी काम काय झालं तर शून्य. टॉक्झिक प्लॅनिंगमध्ये काय होतं, आपण काम करण्याऐवजी प्लॅनिंगच्या प्रेमात पडतो आणि मग त्या नादात प्रत्यक्ष काही कामच केलं जात नाही. खरं सांगायचं झालं, जेव्हा प्लॅनिंग आपलं काम पुढे ढकलण्याचं कारण बनतं ती टॉक्सिक प्लॅनिंग असते. तर कामापेक्षा प्लॅनिंगवरच जास्त मेहनत घेत होतं, रुटीन परफेक्ट होतं किंवा ते कागदावर, त्यामध्ये ॲक्शन नसते. दुसरं कारण आहे आपल्याला परफेक्ट सुरुवात पाहिजे असते. खूप वेळा असं नसतं की आपल्याला काम करायचं नाही आहे, पण आपल्याला ते अगदी योग्य पद्धतीने सुरू करायचं असतं. आपली कामं परफेक्ट होण्यापेक्षा कशी का होईना त्याला सुरुवात होणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि तिसरं कारण आहे की आपल्याला काम खूपच मोठं दिसतं. आपण पूर्ण कामाचा पसारा बघतो. काही कामं इतकी मोठी वाटतात की सुरुवात कुठून करायची हेचही समजत नाही. हे घर आवरायचं आहे, वजन कमी करायचं आहे, नवीन काहीतरी स्किल शिकायचं आहे, हे सगळं ऐकायला एवढं मोठं वाटतं की मन लगेच म्हणतं आता नको, नंतर बघू. मग आपण काम टाळतो, कारण आपल्या कामाची भीती नसते, त्या कामाच्या भल्या मोठ्या पसाऱ्याचीच भीती वाटत असते. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? आपण काय करतो, यूट्यूबवरती बरेच विषयांचे व्हिडिओ बघितले आणि मग मनाला वाटतं की मी आज बरंच काही केलं. पण खरं सांगायचं तर आपण अजून सुरुवातसुद्धा केलेली नसते. प्लॅनिंगमुळे आपल्याला मनातून प्रगती केल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात प्रगती झालेलीच नसते. म्हणूनच जर प्लॅनिंग नंतर ॲक्शन होत नसेल तर ती प्लॅनिंग नाही आहे, तर स्वतःला दिलेलं एक गोड भ्रम असतो. आणि कारण आहे अपयशाची भीती. हे कारण खूप वेळेला आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाटतं आपण आळशी आहोत, कामं टाळतोय, पण आतमध्ये खोलवर बघितलं ना तर कारण वेगळंच असतं. अपयशाची भीती कारण जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्या मनात एक आशा जिवंत असते की मी केलं असतं तर जमलं पण असतं. पण एकदा प्रत्यक्ष प्रयत्न केला आणि अनपेक्षित परिणाम मिळाला नाही तर काय होईल, लोक काय म्हणतील, माझं स्वतःबद्दलचं मत बदलेल की काय, असं आपल्याला भरपूर वेळा वाटतं. आपण काय करतो, केलेल्या कामाचं दुःख सहन करणे हे कधीकधी आपल्याला अपयश स्वीकारण्यापेक्षा सोपं वाटतं. पण गंमत बघा, आपण जर प्रयत्न केलाच नाही तर अपयशाची शक्यता टळते, हे खरं आहे. पण यशाची शक्यता ती कायमची संपून जाते. म्हणूनच मला वाटतं की अपयश हे खरं यशाचं अपोजिट नाही आहे, तर प्रयत्न न करणं हाच त्याचा खरा शत्रू आहे.
आपण काय करतो म्हणजे काही वेळेस काय करतो, आजकाल माहिती कशाच्याही मिळवणं किती सोपं झालं आहे ना. कधी आपण शिकतोय असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात पुढे सरकत नसतो. एखादी रेसिपी बघितली, सेव्ह करून ठेवली आणि आणखी एखादी तीसुद्धा सेव्ह करून ठेवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून 5 व्हिडिओ बघितले, ते पण सुद्धा किचनमध्ये जाऊन ती रेसिपी करून बघितली नाही. आणि हे फक्त रेसिपी बाबतीत नाही आहे. वजन कमी करायचं असेल किंवा आणखीन काही नवीन काही स्किल शिकायचं असेल, त्याबाबतीत आपण शॉर्टकट मार्गच बघतो ना. म्हणून तर आपल्याला या गोष्टीवरच जास्त फोकस करायचा आहे. आपण फक्त काय करतोय, फक्त बघत राहतोय, कृतीत काहीच करत नाही आहेत, हे आपल्याला जाणवायला लागतं. मग स्वतःला एक साधा प्रश्न विचारून बघा ना, की मला हे खरंच शिकायचं आहे की फक्त याच्या बाबतीत मला माहिती गोळा करायची आहे? कारण माहितीचा खरा उपयोग ती वापरल्यावरच होतो. नाहीतर सेव्ह केलेले व्हिडिओ, स्क्रीनशॉट हे फक्त आपल्या फोनमध्ये डिजिटल कचराच बनून राहतात. त्यानंतर कधीतरी ते आपण डिलीट करूनच देतो ना. कारण हे आहे स्वतःवरचा विश्वास कमी असणं. प्रॉब्लेम कधी वेळेचा नसतो, आळशीपणाचा सुद्धा नसतो. प्रॉब्लेम असतो स्वतःवरच्या विश्वासाचा. कारण आपण जेव्हा एखादं काम सुरू करतो आणि अर्धवट सोडतो, परत काहीतरी नवीन सुरू करतो आणि ते सुद्धा पूर्ण होत नाही, असं नेहमी घडत राहिलं ना, की त्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनामध्ये साचत जातात. आणि मग नवीन काही सुरू करताना मन आपल्याला आधीच म्हणतं, की हे राहू दे. हे सुद्धा किती दिवस करणार आहेस? आपण स्वतःला सिरियसली लिहिणं बंद करतो. स्वतःलाच दिलेल्या शब्दावर आपला विश्वास राहतच नाही आणि नवीन कामाची सुरुवात करण्याच्या आधीच आपण हरलेले असतो. पण ह्यासुद्धा एक चांगली गोष्ट आहे, की स्वतःवरचा विश्वास मोठी भाषणं ऐकून वाढत नाही. तो वाढतो छोट्या कृतींमधून. आज ठरवलेली एक गोष्ट पूर्ण केली, उद्या आणखीन एक असं काय करत मनाला नवीन पुरावे मिळायला लागतात, की मी सुद्धा काहीतरी करू शकते. हे ठरवते आणि पूर्ण करते आणि मग हळूहळू पुन्हा म्हणायला लागतं मन आपलं, की हो खरंच आपल्याला जमतंय. कारण आत्मविश्वास ही काही भावना नसते. तो पुरावा असतो, की मी स्वतःला दिलेला जो शब्द आहे तो मी पाळला आहे. डिसिजन फटिंग आपल्याला म्हणजे काय होतं, की वाटतं थकवा फक्त काम केल्यानेच येतो. पण सतत विचार केल्याने सुद्धा माणूस थकतो. हे करू की ते करू, आधी स्वयंपाक करू की आधी साफसफाई करू, की आज व्हिडिओ बनवू की अजून काहीतरी सकाळी करू की संध्याकाळी, कोणत्या कामापासून सुरुवात करू, असे खूप छोटे निर्णय घेण्यामध्येच आपला मनाची एनर्जी खर्च होते. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा उत्साहच राहिलेला नसतो. म्हणूनच रोज नव्याने ठरवण्यापेक्षा एक फिक्स डेली रुटीन असण्याची खूप गरज आहे. रोज छोट्या गोष्टी ठरवण्यापेक्षा, छोटे निर्णय घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा एक कामांचा आपला दिनक्रम नक्की निश्चित असला पाहिजे. दिवसभर घरी आहोत म्हणूनच घराचं कामं दिवसभर कधीही करायचं नाही. आपला 2 मिनिटांचा नियम हा ऐकायला खूप साधा वाटतो, पण माझ्या आयुष्यात त्याने खूप फरक पडला आहे. पूर्वी मी अगदी छोट्या कामांची सुद्धा लिस्ट बनवायची. याला फोन करायचा आहे किंवा त्याला फोन करायचा आहे, याला मेसेज पाठवायचा आहे. पुन्हा हे काय घरातली बिलं असतात, अजून भरपूर काही असतात. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. माइंडमध्ये खूप सारी कामं साठलेली राहतात आणि मनावर टेन्शन राहतं. मग मला एक साधी गोष्ट लक्षात आली, की एखादं काम 2-3 मिनिटात होत असेल तर त्याच्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा किंवा नंतर करू म्हणण्यापेक्षा ते लगेच करून टाकलेलं बरं. कारण बऱ्याच वेळा काम करायला जितका वेळ लागत नाही त्यापेक्षा जास्त वेळ ते टाळण्यामध्ये जातो. आणि गंमत म्हणजे एक छोटं काम पूर्ण झालं ना, की एक मनाला छोटासा विजय मिळाल्यासारखं वाटतं. तुम्ही असं करून बघा, नक्कीच तुम्हाला ही कळेल, की त्यामध्ये आपली किती एनर्जी वाया गेली नाही. म्हणूनच आता मी एक छोटासा नियम माझ्यासाठी बनवला आहे आणि तो रेग्युलरली पाळते, की आज काही नवीन शिकले तर ते शक्य असेल तितक्या लवकर करून बघायचं. रेसिपी असेल, पुढच्या काही दिवसात मोबाईलचे काही नवीन सेटिंग किंवा फीचर समजलं तर त्या क्षणी ते करून टाकायचं. कारण मोबाईल हातातच असतो. आपण मिळवलेली जी माहिती आहे ना, ती आपल्या हातात स्किलमध्ये तेव्हाच बदलते जेव्हा आपण ती गोष्ट करून बघतो. नाहीतर सेव्ह केलेले व्हिडिओ, स्क्रीनशॉट आणि नोट्स वाढत जातात. आपला मेंदू मोठ्या ध्येयांपेक्षा पुढचा एक पाऊल जास्त चांगलं समजतो. म्हणूनच मी आता स्वतःला विचारते, की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आता पुढची एक गोष्ट कोणती आहे, जी मी करू शकते आणि मग फक्त ती एक गोष्ट करते. कारण अंधारात आपल्याला संपूर्ण जिना दिसला नाही तरी पुढची फक्त पायरी दिसली तरी आपण चालत राहतो. पहिली पायरी चढली, की दुसरी आपोआप दिसायला लागते आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला आधी
ॲक्शन केली की मोटिवेशन नंतर येतं. म्हणूनच ॲक्शन बदलले की परिणाम बदलतो. स्वतःला एक प्रयत्न करणारी व्यक्ती समजू नका, स्वतःला ॲक्शन घेणारी व्यक्ती म्हणून पाहायला सुरुवात करा. नुसतं ऐकलेलं विसरतं जातं, पाहिलेलं थोडं लक्षात राहतं, पण प्रत्यक्ष करून बघितलेलं कायमच आयुष्यभर लक्षात राहतं. मी प्लॅनिंग करायची सोडली म्हणून प्रोडक्टिव्ह झाले नाही, तर मी काम करायला सुरुवात केली म्हणून प्लॅनिंगची गरजच कमी झाली. शाळेत असताना आपण कितीतरी गोष्टी पाठ केल्या होत्या आणि विसरलो पण सायकल चालवायला एकदा शिकलो ती आजसुद्धा विसरलो नाही. कारण ही काही गोष्टी वाचून शिकल्या जातात, पण बहुतेक महत्त्वाच्या गोष्टी करूनच शिकल्या जातात. म्हणूनच आता मी ट्राय करण्यावर जास्त भर देते. ज्ञान नुसतं गोळा केल्याने आयुष्य बदलत नाही, तर ते प्रत्यक्ष वापरल्याने बदलतं. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधून एकच गोष्ट लक्षात ठेवा. स्वप्न पूर्ण करणारे लोक आणि स्वप्न फक्त बघणारे लोक यांच्यातला सगळ्यात मोठा फरक बुद्धिमत्तेचा, नशिबाचा किंवा परिस्थितीचा नसतो. तो असतो छोट्या छोट्या सवयींचा, छोट्या छोट्या कामांचा. आज या व्हिडिओमधली एक तरी गोष्ट निवडा आणि पुढच्या 24 तासात करून नक्कीच बघा. कारण एक पाऊल उचलूनच आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. चला मग, मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. आणि हो, चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.